पुढची बातमी बघूया। महारेरा प्राधिकरण घोटाळ्यातील 65 बांधकामे होणार जमीनदोस्त। रेरा बनावट प्रमाणपत्रातील 65 बांधकामे 3 महिन्यात पाडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। बांधकामे पाडण्यास टाळाटाळ केल्यास महापालिकेविरोधात कारवाई देखील होणार आहे। 2 महिन्यात वेबसाईटवर महारेराशी जोडण्याचा प्राधिकरणाचा इशारा आहे। जे हे बांधकामं आहेत हे बांधकामं 3 महिन्याच्या आत तुम्ही त्याला पाडावे अशा प्रकारचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। आणि या 65 पैकी ऑलरेडी 7 ते 8 बांधकामं याच्या अगोदर पाडण्यात आलेली आहे आणि सध्या उर्वरित बांधकाम पाडण्यासाठीचं नियोजन जे आहे ते महापालिकेच्या स्तरावर चालू आहे। महापालिकेच्या वतीने देखील आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आमचा प्रयत्न हा राहील की यापैकी जर काही बांधकामं हे कंपाऊंडिंग करून किंवा कुठल्या प्रकारे त्यांना अशा प्रकारे काही दिलासा देता येत असेल तर ती एक शक्यता तपासून पाहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि उर्वरित जे बांधकामं आहेत जे नियमाकुल होऊ शकत नाही, UDCPRच्या नियमामध्ये ते बसतच नाही, अशा बांधकामांना मात्र पाडल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही। ज्या रेरा संदर्भात मी जी केस फाईल केलेली होती की जिथे फसवणुकीचा प्रकार झालेला आहे, तर अशा केस प्रलंबित असताना 65 लोकांनी जे 65 बिल्डरांनी जी फसवणूक केलेली होती तो कोर्टासमोर मॅटर पूर्ण आलेला होता। त्यामुळे कोर्टाने त्या बाबतीतही एक आदेश पारित केलेला आहे की त्या बिल्डिंगा ज्यांनी फसवणूक केलेल्या त्या बिल्डिंगे निकषित झाल्या पाहिजे आणि त्या महानगरपालिकेला 3 महिन्याच्या आत निकषित करायच्या आहेत आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्तही पूर्ण द्यावा असाही त्या आदेशामध्ये म्हटलेला आहे।